पंपिंगमुळे आईचं दूध कमी होतं का आणि ब्रेस्ट पंपिंग आपण करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, ब्रेस्ट पंपची आपल्याला ॲड का दिसत नाही, तर 10 अशा गोष्टी ज्या ब्रेस्ट पंपच्या बाबतीत तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. पहिली गोष्ट, तुम्ही टीव्हीमध्ये थिएटरमध्ये जाता तेव्हा कधी ब्रेस्ट पंपची ॲड बघितली आहे का? नाही बघितली की नाही, कारण ब्रेस्ट पंप हे कंपल्सरी नाही आहे. ब्रेस्ट पंप एक एड आहे. एड म्हणजे जसं बँड एड, अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला तुमची प्रोसेस सोपी करायला मदत करू शकते जर लागली तर. पण हे कुठेही नाही आहे की तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करू नका आणि ब्रेस्ट पंपिंग वरती लक्ष द्या, तर हे चुकीचं आहे. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या टॉप 10 मिथ्स बद्दल बोलणार आहे जे प्रत्येक नवीन आईच्या मनात येतात आणि त्याबद्दल आपण खूप डिटेलमध्ये जाणून घेणार आहे जेणेकरून तुमच्या मनात कोणताही डाऊट राहणार नाही. पहिला आणि महत्त्वाचा डाऊट, ब्रेस्ट पंप हा कधीपासून वापरला गेला पाहिजे. जर तुम्हाला ब्रेस्ट पंप वापरायचाच असेल तर आयडियली पहिल्या 4 ते 6 आठवड्यानंतर ब्रेस्ट पंप वापरावा, त्याच्या आधी वापरू नये. कारण पहिले 4 ते 6 आठवडे तुमचं मूळ ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा सेट करायला लागतो. ब्रेस्ट फीडिंग सेट होतंय, ब्रेस्ट मिल्क सप्लाय सेट होतंय, बाळाचं लॅच सेट होतंय, मग खूप काही होतंय तुमच्या आयुष्यात. त्या पूर्ण फेजमध्ये तुम्ही अजून जास्त भर पाडू नये की तुम्ही ब्रेस्ट पंपचे कन्फ्युजन क्रिएट करायला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही ते करायचं नाहीये. म्हणून आयडियली ब्रेस्ट पंप वापरायला सुरुवात करायची 4 ते 6 आठवड्यानंतर, ते पण जर गरज असेल तर. दुसरं, ब्रेस्ट पंप हा कोणता वापरावा, मॅन्युअल, इलेक्ट्रिक का कॅरी करणारा, म्हणजे ब्राच्या आतमध्ये तुम्ही ठेवला तरी काम होतं. सो मॅन्युअल ब्रेस्ट पंप त्यांच्यासाठी आहे, त्यांना अख्ख्या दिवसातून 2-3 वेळाच पंपिंग करायचं आहे. आणि ज्यांना थोड्या दिवसांसाठीच पंपिंग करायचं आहे, माइट बी 8 दिवस, माइट बी 5 दिवस, माइट बी 3 दिवस, तर तुम्ही मॅन्युअल पंपला जाऊ शकता. जर तुम्हाला खूप जास्त दिवस पंपिंग करायचं, माइट बी तुम्ही जॉब जॉईन करणार आहे पुढे, माइट बी काही मेडिकल कारणामुळे तुम्ही बाळाला दूध नाही पाजू शकत आहे, म्हणून तुम्हाला एव्हरी डे से 5 वेळा, 7 वेळा, 4 वेळा असं पंप करावं लागतं, देन यू शुड थिंक अबाउट इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप, कारण ते महत्त्वाचं आहे. शिवाय कॅरी ऑन जे ब्रेस्ट पंप असतात जे तुम्ही जस्ट ब्रेस्टमध्ये ठेवू शकता आणि ते ऑटो पंपिंग चालू राहतं आणि तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करू शकता, त्या ब्रेस्ट पंपसाठी पण तुम्ही जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. पण अगेन ते ब्रेस्ट पंप्स कॉस्टली असतात. सर्वात रिझनेबल असतात मॅन्युअल ब्रेस्ट पंप. जर तुम्हाला 1-2 वेळा करायचं असेल तर दॅट्स द बेस्ट ऑप्शन. इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप याच्यात तुम्ही प्रेशर ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला दिवसातून 8-10 वेळा यूज करायचं तर तुम्ही ते यूज करू शकता. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कॅरी ऑन ब्रेस्ट पंपचं कॉस्ट ही वाढत जाते, सो तुम्ही तुमच्या यूजच्या हिशोबाने ते केलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ब्रेस्ट पंप केलं, ते दूध काढलं आणि बाळाला पाजून टाकलं तर आईला ब्रेस्ट फिडिंग करायची गरज नाही. इट्स अ टोटल मिथ. तुम्ही कितीही ब्रेस्ट पंपिंग करत असाल तरी ब्रेस्ट फीडिंग हे नेहमीच प्रायोरिटीवरती राहतं. ब्रेस्ट फीडिंग न करता ब्रेस्ट पंप करून बाळाला ब्रेस्ट पंप केलेलं दूध पाजणं इट्स अ कम्प्लीट नो नो. तुम्ही हे नाही करू शकत आणि तुम्ही ते केलंच नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ब्रेस्ट पंप हा ब्रेस्ट फीडिंगला रिप्लेसमेंट नाही आहे. ब्रेस्ट पंप हे जर तुम्ही यूज करणार असाल तर तेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग स्किप नाही करू शकत. पुढचा महत्त्वाचा मिथ जो भरपूर लोकांच्या मनात येतो की मला ना रात्रीची झोप व्हायला पाहिजे म्हणून मी दिवसाच एक्स्ट्रा ब्रेस्ट पंप करून जर दूध ठेवलं आणि अख्ख्या रात्री दूध नाही पाजलं आणि मी पंपनी काढलेलं दूध माझ्या नवऱ्याने बाळाला पाजलं तर चालेल का? द आन्सर इज नो. अक्रॉस 1-2 आठवड्यात तुमच्या बॉडीला आणि ब्रेनला कळायला लागेल की या बाईला रात्री ब्रेस्ट फीडिंग करायचं नसतं, रात्री ब्रेस्ट मिल्क लागत नाही, तर हळूहळू तुमचं रात्रीचं ब्रेस्ट मिल्क पूर्ण बंद होऊन जाईल आणि फक्त दिवसा ब्रेस्ट मिल्क येईल. कारण काय? कारण तुम्ही रात्री बाळाला दूधच पाजत नाही. त्यातून तुम्ही बाळाला ज्या कोणत्या गोष्टीने दूध पाजताय त्याचं पण ॲडिक्शन लागू शकतं. वाटी चमचा असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण निपलवाली बाटली किंवा अशी एखादी गोष्ट तुम्ही वापरत असाल ज्याची सवय लागते तर पिल्लू त्याच्यासाठी पण सारखं उठू शकतो. पुढचं अतिशय महत्त्वाचं मिथ ते म्हणजे ब्रेस्ट पंप मी केलं ना की मला छातीवरती फार दुखतं. त्याच्यासाठी तुम्हाला ब्रेस्ट पंपिंग किती वेळ करताय आणि त्याचं सक्शन किती स्ट्रॉंग ठेवताय हे माहीत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. काही लोकांना ब्रेस्ट पंपचं जे सक्शन आहे ना ते 8, 9, 10 वेळ ठेवतात. त्यांना असं वाटतं जेवढं जास्त सक्शन होईल ना तेवढं पटापट दूध येईल. असं काही नसतं.
जर जास्त सक्शनमुळे तुम्हाला दुखायला लागलं आणि त्या दुखल्यामुळे जर तुम्ही स्ट्रेसमध्ये गेलात तर तुम्हाला दूध येऊच शकत नाही. म्हणून काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला पेन होत असेल तर त्याचं सक्शन कमी करा, त्याची फ्रिक्वेन्सी कमी करा, त्याची इंटेन्सिटी कमी करा आणि त्याचं ड्युरेशन पण कमी करा. म्हणजे से 15-15 मिनटं तुम्ही पंपिंग करताय तर 10-10 मिनिटावरती आणा. पुढचा महत्त्वाचा मिथ की मला पंपिंग जर करायचं असेल तर मला अख्खा दिवसच पंपिंग करायला लागेल. नो, आयडियल वेळ आहे पंपिंगची जी फिडिंग नंतर तुम्ही पंपिंग करायला पाहिजे आणि एका डिसिप्लिनमध्ये पंपिंग करायला पाहिजे. मग दिवसभरातून कधी पण जमेल तसं अधूनमधून जर तुम्ही पंपिंग करत असाल तर ते चालणार नाही, कारण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. पुढचा एक महत्त्वाचा मिथ असतो खूप जास्त पंपिंग केलं म्हणजे खूप जास्त दूध निघतं. नाही, खूप जास्त पंपिंग केल्यामुळे छातीत गाठी होणं, दुधाच्या गाठी होणं, एंगॉजमेंट होणं, ब्रेस्टमध्ये खूप जास्त दूध भरल्यामुळे ताप येणं, या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. उगीच पंपिंग नाही करायचं. तुमचं बाळ व्यवस्थित दूध पित आहे, मग तुम्ही पंपिंग का करताय? शिवाय मला स्टोरेज क्रिएट करायचं. ठीक आहे, मग ठरवा की तुम्ही दिवसातून कधी पंपिंग करणार. युजली बाळ जेव्हा लांबडं झोपतं तेव्हा तुम्ही पंपिंग करू शकता. दॅट्स द बेस्ट आहे. पुढचा एक खूप महत्त्वाचा आणि क्रुशियल मिथ असतो आयांच्या मनात की मी पंपनी काढलेलं दूध आणि फॉर्म्युला मिल्क हे मिक्स करून बाळाला देऊ शकते का? तुम्ही नाही देऊ शकत. तुम्ही कधीच आईचं दूध हे फॉर्म्युला मिल्क बरोबर मिक्स नाही करू शकत. जर तुम्ही बाळाला दूध देणार असाल तर तुम्हाला पहिलं पंपनी काढलेलं दूध द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. तुम्ही दोन्ही एकाच कंटेनरमध्ये मिक्स करून बाळाला नाही पाजू शकत. इट इज नॉट अलाउड. पुढचा महत्त्वाचा मिथ आईंच्या मनात असतो की मी एकच तर पंप वापरते, मग मी दिवसभर सेम पंप वापरला आणि डायरेक्ट रात्री धुतला तर चालतो का? नाही. आईच्या दुधात किंचित गोडवा असतो. त्या गोडव्यामुळे बॅक्टेरिया खूप इझिली अटॅच आणि कॅच होतात त्याच्यामध्ये. म्हणून तुमच्या प्रत्येक फिडिंग नंतर त्याला गरम पाण्याने धुवून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. भले तुम्ही स्टरिलायझेशन नंतर करा, पण त्याला गरम पाण्याने धुवून घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते झालंच पाहिजे. पुढचा एक महत्त्वाचा मिथ जो खूप साऱ्या मदर्सच्या मनात येतो की मी जर ब्रेस्ट पंपिंग केलं तर मला ब्रेस्ट पंपिंग करून हे कळू शकतं की माझ्या छातीत किती दूध आहे. द आन्सर इज नो. ब्रेस्ट पंपिंग हे चेक करायला वापरायचं नाही की छातीच्या आतमध्ये किती दूध आहे. पंपिंग आउटपुट हे कधीच एक्झॅक्ट आउटपुट नसतं, कारण पंपिंगमध्ये ती इमोशनल अटॅचमेंट नाही आहे जी तुमची बाळाबरोबर असते. म्हणून पंपिंग आउटपुट हे तुम्हाला आयडिया देऊ शकता आतमध्ये दूध आहे की नाही, पण असं नाही सांगू शकत माझ्या आधीत फक्त 30 ml दूध आहे, फक्त 60 ml दूध आहे, असं काही नाही. पुढचं, पंपिंगमुळे दूध कमी होतं का श्रेया? नाही. जर तुम्ही स्ट्रेस फ्री राहून पंपिंग केली म्हणजे बाळाला तुम्ही पाजून झाले मग तुम्ही पंपिंग करताय, अख्खं पंपिंग सेशन त्या पंपच्या कंटेनरकडे बघत नाही बसायचं किती दूध निघालं, किती दूध निघालं, किती दूध, तर त्यांनी स्ट्रेस क्रिएट होणार. स्ट्रेसमुळे दूध अजून कमी होणार. म्हणून जर तुम्ही पंपिंग हे अशा अँगलने घेतलं की ठीक आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी मी करते, ज्याने मदत होणार आहे, बाळाला मदत होणार आहे आणि मी ते केलंच पाहिजे, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवेल की तुमची पंपिंगची जर्नी ही खूप जास्त सोपी होते. हे सगळे मी ते लक्षात ठेवा पंपिंगच्या बाबतीतले. तर ब्रेस्ट पंप हे कंपल्सरी नाही, प्रत्येकाने केलंच पाहिजे असंही नाही. स्पेशली बाळाबरोबर सेपरेशन असेल, तुम्हाला जॉब जॉईन करायचा असेल, तुम्हाला वाटत असेल की श्रावणाला निपलला थोडंसं दुखतंय, तर मिल्क सप्लाय कमी होऊ नये म्हणून तुम्हाला ब्रेस्ट पंपचा खूप जास्त मदत होते. लो मिल्क सप्लाय असेल तर लो मिल्क सप्लायवरून चांगला मिल्क सप्लाय होण्यासाठी ब्रेस्ट पंपची खूप जास्त मदत होते. पण ब्रेस्ट पंप हे प्रॉपरली वेळेतच वापरले गेले पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ब्रेस्ट पंपच्या बाबतीत तुम्हाला अजून कोणताही प्रश्न असेल तर आम्हाला नक्की विचारा. आम्ही त्याच्यावरती एक व्हिडिओ करू तुमच्यासाठी, ज्याने तुम्हाला सगळं नॉलेज मिळेल. थांबा, सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा आणि शेअर करा त्यामध्ये बरोबर ज्यांना पण हा प्रश्न असू शकतो. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय.